आमचं मन असेल याची शाश्वती काय? तुम्ही नाही म्हटल्यावरच मला कळून आलं की तुमचं कीर्तनात मन असं आहे. असतं तर तुम्ही नाहीच म्हटले नसते. ऐका, मी तुमच्या ऐकण्याची एकतानता समजून घेऊ शकतो. ऐका, आपलं मन हे कीर्तनात असं सांगता कुठे येतं? ते एका जागी कुठं स्थिर आहे, एका जागी कुठं स्थिर आहे. या मनाच्या अस्थिरतेच्या संबंधानं सगळ्यांनी मुक्त कंठानं वर्णन केलंय. ते काय झालं? भगवान परमात्मा काय प्रसंग सांगत होतो. कौरव आणि पांडवांचं युद्ध आता होणार आहे. कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होणार आहे. युद्धभूमी सज्ज झाली आणि युद्धभूमी सज्ज झाल्यानंतर कौरवांकडून काही योद्धे, पांडवांकडून काही योद्धे यायला लागले. ते योद्धे यायला लागले, ते कसे कसे आले, त्यांनी कसं कसं आपला शंखनाद केला, अमुक तमुक, हे सगळं भगवान परमात्म्यानं पहिल्या अध्यायात चांगल्या पद्धतीनं सांगितलं. त्या सगळ्या गदारोळामध्ये अर्जुनानं भगवंताला असं सांगितलं की नेमका मला कोणासोबत युद्ध करायचं हे तपासायचं आहे. नेमका कोणासोबत युद्ध काय आहे? आपण रणांगणावर जरी उभं असलो तरी नेमका युद्ध कुणासोबत करायचं आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. कुणाही सोबत युद्ध करण्याकरता बाया सरसावल्या नाही पाहिजे. युद्ध करायचं म्हटल्यानंतर तो पण तितक्या तोडीचा असला पाहिजे. मी परवा दिवशी फेसबुकला एक पोस्ट वाचली, फार चांगली होती. एक चित्र होतं, ते तर महाराज एक चित्र होतं बरं का, मी तुम्हाला शेअर करीन. ते इतकं चांगलं आहे ना. एक चित्र होतं आणि ते चित्र होतं कसलं? रेसचं होतं. रेसचं चित्र होतं. आणि ती रेस कसली होती? कुत्र्यांची. कसली रेस आहे? कुत्र्यांची पळण्याची रेस आहे. 1 2 3 4 5 6 7 असे 7 नंबर आखलेले आहेत. आणि प्रत्येक नंबरवर एक एक कुत्रा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 6 नंबर, 7 नंबर. राहिलं काय? 5 नंबर. 5 नंबर राहिलं ना. त्या 5 नंबरला एक चित्ता बसवला होता. 5 नंबरला काय बसवला? एक चित्ता बसवला. आणि जेव्हा ते शूट झालं गन म्हणजे पळण्याकरता, तेव्हा त्या चित्रात असं दाखवलंय की सगळे कुत्रे पळताना दाखवले, फक्त चित्ता जागेवरच बसवलाय असं दाखवलंय. चित्ता जागेवरच बसलाय. आणि हे जेव्हा नंतर त्या चित्त्याला विचारलं की अरे त्या सगळ्या कुत्र्यांच्या शर्यतीमध्ये पळण्याची शर्यत होती, तुझा वेग सगळ्यात जास्त आहे आणि तू जर पळाला असता तर पहिल्या क्रमांकाने आला असता, पळाला का नाही? तो म्हटला मी पळालो या करता नाही, कारण रेस कुत्र्यांसोबत होती. आपण रेस मध्ये कुणासोबत पळायचं हे आपण ठरवलं पाहिजे. सगळे जर कुत्रे पळणारे असतील तर चित्त्यानं शांत राहिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला.